सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी, सावंतवाडीकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी आता फक्त लोळण लोटांगण घालणं ही केसरकरांची प्रथा परंपरा असून ते सरपट बाबा आहेत. वास काढण्याचं श्वानकर्म केसरकरांनी कधीपासून सुरू केलं असा खोचक टोला दीपक केसरकर यांना लगावत, होय आमचा पैसा आमच्या रक्ताचा आणि घामाचा असल्याचा भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठारांनी दीपक केसरकर यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. तसेच हिम्मत असेल तर खासदारकीचा राजीनामा देत पुन्हा निवडून येऊन दाखवा असं ओपन चॅलेंज राऊतांना दिलं. दीपक केसरकर विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलंय. केसरकरांना माझ्या कामाची मला वाटते बऱ्यापैकी माहिती नाही. मी आनंदवाडी प्रकल्पासाठी 100 कोटी रुपये देवगडात आणले. अहो हे सोडा, मी कोकणासाठी केंद्र सरकारकडनं 3 लाख कोटी रुपये आणत होतो नाणारसाठी, रिफायनरीसाठी. अडवण्याचं पाप केलं कोणी? शिवसेनेने. म्हणजे जो माणूस या कोकणासाठी 3 लाख कोटी आणू शकतो, 3 ते 4 लाख कोटी रुपये आणि 1.5 लाख पोरांना रोजगार आणू शकण्याची धमक प्रमोद जठारमध्ये आहे. 100 कोटी तर किरकोळ आहेत. म्हणून मी सावंतवाडीच्या जनतेला सांगितलं, तुमचा सावंतवाडीची निवडणूक ही वॉटर मीटर आणि गटरच्या भोवती फिरू द्या. ती नारायण राणेंचा त्या ठिकाणी बागुलबुवा दाखवून त्याच्या भोवती निवडणूक केसरकर फिरवू नका. तुम्हाला असलेला पाण्याचे प्रश्न, तुम्हाला असलेले विजेचे प्रश्न आणि तुम्हाला असलेल्या इथल्या गटारांचे प्रश्न, त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे प्रश्न, याच्या भोवती निवडणूक फिरूया. आणि निवडणुकीसाठी कोण किती निधी आणतो या सगळ्या कामांसाठी त्याच्या भोवती निवडणूक फिरली पाहिजे असं माझं जाहीर आव्हान त्या ठिकाणी जनतेला आहे. आणि असा निधी मी आणण्याचा शब्द दिलेला आहे. राणे तर माझ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते माझ्या पक्षात आहेत. माझ्यावर आरोप करण्यापूर्वी दीपक केसरकरांनी आपला इतिहास शोधावा. म्हणजे नारायण राणेंच्या वरती माझ्यावरती जे आरोप करतायत त्याच राणेंच्या पायाशी लोटांगण दीपक केसरकरांनी घालून आमदारकी मिळवली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या पायावर लोळण घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादीची तिकीट मिळवली. निवडून येण्यासाठी राणेंच्या पायाच्या लोटांगण घातलं. पुन्हा राष्ट्रवादीतनं शिवसेनेत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पायावर लोळण घातली. आणि 5 वर्ष भारतीय जनता पक्षाचा जो मुख्यमंत्री होता देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पायावरती सकाळ संध्याकाळ लोळण घेत होते. हे लोटांगण घालणं, लोळण घालणं हे दीपक केसरकरांची प्रथा परंपरा आहे. नुसतं लोळण लोटांगण नाही, हा तर सरपट बाबा आहे. आता सरपट बाबा आहे, कुठेही सरपटत कोणाचे लोळण आणि लोटांगण घालतो. वास काढण्याचं काम श्वानाचं असून श्वानाला वास येतो. कसला वास येतो आणि कुठून येतो हे शोधण्यासाठी त्यांच्या हाती 5 वर्ष होती. गृहराज्यमंत्री असताना का नाही याचा शोध घेतला, अशा शब्दात दीपक केसरकर यांच्या भाजप नेत्यांवरील गंभीर आरोपांचा प्रमोद जठार यांनी खरपूस समाचार घेतलाय. म्हणणं वास काढणं काम हे श्वानाचं आहे. श्वानाला वास येतो, घामाचा येतो, पैशाचा येतो, चपलाचा येतो, माणसाचा येतो. मला वाटते श्वान कर्म कधीपासून करायला लागले माजी पालकमंत्री. आणि कसला वास येतो आणि कुठून येतो हे शोधून काढण्यासाठी त्यांना 5 वर्ष गृहराज्यमंत्रीपद दिलेलंच होतं. का नाही त्यांनी वास काढला? जोपर्यंत मला माहिती आहे तोपर्यंत भाजपचे पैसे असतील, राणेंचे पैसे असतील, आमच्या पैशाला आमच्या रक्तात आणि आमच्या घामाचा वास येतो. ते आमच्या मेहनतीने, आमच्या हिमतीने कमवलेले पैसे आहेत. त्यामुळे ज्यांना वास येतो, अशी श्वान कर्म ज्यांना करायची सवय आहे, त्यांनी मला वाटते तो वास कसला आहे हे सुद्धा जाहीर करावं. केसरकरच्या प्रॉब्लेम असा आहे की कायम ते आई मुलाला सांगते ना, झोप झोप बागुलबुवा होईल, असंच कायम सांगून निवडणुका लढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यांच्या लक्षात आले की ही निवडणूक ते हरणार आहेत. त्यामुळे केसरकर हा उगाच, माझं म्हणणं हे सगळं करण्यापेक्षा कोणाचं काय काढणार, कोणाचं काय करणार, काढ रे बाबा एकदा काय ते. माझं म्हणणं हे काय काढण्यापेक्षा लोकांच्या गटराचे पाईप टाकण्याचा विषय कर, त्याच्यासाठी निधी कुठून आणणार त्याचा शोध लाव. लोकांना पाण्याची गरज आहे, चांगल्या प्रेशरने पाणी यायला पाहिजे, त्यांना गटाराची व्यवस्था हवी आहे, त्यांना लाईटची जमिनी खालून जाणारी व्यवस्था हवी आहे, त्यांना आरोग्याची व्यवस्था हवी आहे.
केसरकरांना 5 वर्ष गृहराज्यमंत्रीपद दिलं, केसरकरांना 5 वर्ष अर्थराज्यमंत्रीपद दिलं, केसरकरांच्याच पक्षाचे मंत्री म्हणून पूर्ण वेळ उद्योगमंत्री सुभाष देसाई होते, पण बेकारी हटली नाही, कुठेही MIDCमध्ये प्रकल्प आला नाही. केसरकरांच्याच पक्षाचे शिवसेनेचे पूर्ण वेळ 5 वर्ष दीपक सावंत सिंधुदुर्गातले आरोग्यमंत्री होते, माणसं गोव्यात आणि मुंबईत जायचे थांबले नाहीत, आरोग्यासाठी कुठली टोटली फेल अशा प्रकारची ही बकवास सेना आहे. आणि त्यांचा हा बकवास मंत्री आहे, यांना कुठल्याही प्रकारचे डेव्हलपमेंटचं काय म्हणतात ते त्यांना नपड आहे. या लोकांना यांना डेव्हलपमेंट नको, यांना विकास नको आहे, यांना बेरोजगारांसाठी रोजगार आणायला नको आहे. त्यामुळे यांनी मला वाटते मुद्द्यावर बोलावं. यांनी कोण वाईट, राणे वाईट का जठार वाईट का आणखीन कोण वाईट का रवी चव्हाण कसा आहे, माणसावरती बोलण्यापेक्षा मला वाटतं विकासावरती बोला. वॉटर मीटर गटर हा सावंतवाडीकरांसाठी असलेला एक ज्वलंत प्रश्न आहे, तो सोडवण्यासाठी कोण किती निधी आणतो. आम्ही जाहीर केलं 100 कोटी आणतो, तुम्ही जाहीर करा 200 कोटी आणतो म्हणून. रवी चव्हाणांची पार्श्वभूमी शोधायला गेलात तर केसरकरांची पार्श्वभूमी तर अत्यंत वाईट आहे. म्हणून माझं म्हणणं, ह्या कशाला पार्श्वभूमीवर जात आहे, वादावादी पर्सनल कशाला करताय. राणेंचा पैसा कुठून आला, चव्हाण कोण आहेत, केसरकरांचे आजोबा काय करत होते, या भानगडीत कशाला जाते. आम्हाला गटर व्यवस्था चांगली होते की नाही सावंतवाडीची, त्याच्या इलेक्ट्रिकची व्यवस्था चांगली आहे की नाही, पाणी चांगल्या दाबाने येते. अहो मच्छर झाली या मरणाची या शहरात, ती कशी जाईल. आरोग्यामध्ये इथल्या लोकांना त्या ठिकाणी आरोग्याची व्यवस्था निर्माण होईल, रोजगार निर्माण. केसरकर दादा, मी हात जोडतो तुम्हाला, तुम्ही कोणाच्याही पर्सनल भानगडीत जाऊ नका. गेलात तर तुमच्या अनंत भानगडीत आहेत, सगळं बाहेर याल, उघडे नागडे व्हाल. कशाला भानगडीत बसाय. स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून. केसरकरांनी वाकण्याचा धंदा बंद करावा असं मला. शिवसेना खासदार विनायक राऊत यांची खासदारकी ही भाजपचं देणं आहे. विनायक राऊत यांच्यात हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावं, असं ओपन चॅलेंज भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद चठार यांनी खासदार विनायक राऊतांना दिलंय. माझी पोपटपंची कधीही बंद होणार नाही. विनायक राऊतांची खासदारी ही भारतीय जनता पक्षाची देण आहे. 2 लाख मतं माझ्या पक्षाची मी दिलेली आहेत. राजीनामा द्या आणि मग सांगा पोपटपंची बंद. हिमतीवर निवडून या ना खासदारकी. तुमच्यात हिंमत आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये पुन्हा राजीनामा द्या विनायकराव आणि पुन्हा निवडून येऊन दाखवा. मानलं मी तुम्हाला, मग माझी पोपटपंची मी बंद करेन. चॅलेंज आहे. महात्मा गांधींच्या याच शब्दांनी आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टीची, आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टिकोनाची. धर्तीवरचा स्वर्ग म्हणजे कोकण. या कोकणला डोळ्यात साठवण्यासाठी आणि कोकणवासियांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आहोत वचनबद्ध. गावागावात वाडी वस्तीवर नवी दृष्टी आणि नवं विजन देण्यासाठी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह विजन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्यानं घेऊन येत आहे एक नवं अभियान. तुमचं विजन आमचं मिशन, तुमचं विजन आमचं मिशन. सुंदर कोकण डोळ्यात साठवण्यासाठी आणि आपल्या डोळ्यातल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तुमचं विजन आमचं मिशन लवकरच आपल्या गावात.